Hello students, welcome to SPM Polytechnic Kumthe. This is the fourth video lecture on unit number 6, that is structures. I am Miss Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication department. In this video lecture we will going to see operations on structure. Okay. So let us start with today's video lecture. In previous video lecture we had discussion on what is structure, features of structure, declaration and initialization of structure, how to access structure using pointer, and also have discussion on enumerated type, data type and type def. Okay, so now we will see what is nested structure. आता नेस्टेड स्ट्रक्चर म्हणजे काय, आपण सेकंड युनिटमध्ये बघितलं होतं. नेस्टेड इफ लूप, नेस्टेड फॉर लूप. कसं होतं एक्झॅक्टली, काय होतं नेस्टेड म्हणजे? नेस्टेड म्हणजे स्ट्रक्चरमध्ये अजून एक स्ट्रक्चर वापरणे, इफमध्ये अजून एक इफ वापरणे, फॉरमध्ये अजून एक फॉर वापरणे, म्हणजेच काय नेस्टेड. ओके, तर हे कसं वापरायचं आपण बघूयात. अ स्ट्रक्चर विदिन स्ट्रक्चर म्हणजेच नेस्टेड कॅन बी डिक्लेअर्ड ॲज फॉलोज. कसं डिक्लेअर करायचं आहे? स्ट्रक्चर, स्ट्रक्चर नेम, त्याच्यानंतर त्याचे स्ट्रक्चरचे मेंबर्स लाईक डेटा टाईप, व्हेरिएबल नेम त्याचा. तर पहिला जो स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्येच आपण दुसरा अजून एक स्ट्रक्चर यूज करू शकतो. ओके, आणि त्याचंसुद्धा आपल्याला स्ट्रक्चर नेम लिहायचं आहे आणि तो डिफाईन करायचा आहे. त्याच्या आतमधले व्हेरिएबल्स दॅट इज मेंबर्स डिक्लेअर करायचे आहेत, डिफाईन करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, हा काय आहे? इंटरनल स्ट्रक्चर नेम. ओके, इथं आपलं इंटरनल स्ट्रक्चर नेम असेल. बघा एक्झाम्पल, इथं काय आहे? सर्कलचं काही डेटा दिलेला आहे. मेन जो स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे सर्कल. त्याच्या आतमध्ये मेंबर आहे, रेडियसचा एक मेंबर आहे. अँड सेकंड जो स्ट्रक्चर आपण डिक्लेअर करतो त्याच्या खालीच त्याचं नाव आहे सेंटर. ओके, एखाद्या सर्कलची सेंटर फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला दोन व्हेरिएबल्स लागणार आहेत. त्यासाठी आपण सेंटर ह्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये फ्लोटसाठी दोन व्हेरिएबल घेतले, एक्स आणि वाय. आणि ह्या स्ट्रक्चरचं आतल्या जो इनसाइड इंटरनल स्ट्रक्चरचं नाव आहे सेंटर आणि ह्याचं डिक्लेरेशन सी आहे. ओके, मेन स्ट्रक्चरचा जो डिक्लेरेशन आहे तर तो सी आहे. मी इथंच तुम्हाला डिक्लेअर करून दाखवलं आहे. ओके, तुम्ही बाहेरही डिक्लेअर करू शकता मेनमध्ये. तर हेच एक्झाम्पल दुसऱ्या पद्धतीनेही आपण लिहू शकतो. बघा, स्ट्रक्चर सर्कल, त्याचा डेटा आहे रेडियस, आणि जो इनसाइड स्ट्रक्चर आहे तर तो आपण त्याच्या खाली असंही डिक्लेअर करू शकतो. ओके, कसं डिफाईन करू शकतो? स्ट्रक्ट, त्या व्हेरिएबलचे नेम, आणि हा स्ट्रक्चरच्या आतमध्ये आपण हे यूज करू त्यासाठी स्ट्रक्ट सर्कल अँड सी. आता सी म्हणजे काय? दिस इज द स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम, दिस इज द स्ट्रक्चर नेम, दिस इज द स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम, आणि ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे सेंटर. ओके, ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर, नेस्टेड स्ट्रक्चर डिफाईन करू शकता. आफ्टर दॅट, आता मला हे स्ट्रक्चरमधले स्ट्रक्चरच्या आतमध्ये, इंटरनल स्ट्रक्चरच्या आतमध्ये जे मेंबर्स आहेत ते जे ॲक्सेस करायचे असतील तर मी कसं करणार? स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम डॉट, ओके, स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम डॉट इंटरनल स्ट्रक्चर नेम डॉट मेंबर नेम. बघा त्याचं एक्झाम्पल काय असणार आहे. स्ट्रक्चर नेम काय आहे? सी. ओके, इथं दिलं आहे स्ट्रक्चर नेम. ओके, स्ट्रक्चर नेम काय आहे? स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम, मेन स्ट्रक्चरचा व्हेरिएबल नेम आहे सी. त्याच्यानंतर इंटरनल स्ट्रक्चरचं नेम आहे सेंटर. ओके, त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं कुठलं व्हेरिएबल तुम्हाला ॲक्सेस करायचं आहे? एक्स करायचं तर एक्स लिहा, वाय करायचं तर वाय लिहा. ओके, सी काय आहे? मेन स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम, सेंटर काय आहे? इंटरनल स्ट्रक्चर नेम, आणि एक्स काय आहे? मेंबर नेम. ह्या पद्धतीने तुम्ही नेस्टेड स्ट्रक्चरच्या मेंबर्सना ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, एक्झाम्पल बघूया. राईट अ सी प्रोग्राम टू डिक्लेअर स्ट्रक्चर एम्प्लॉई हॅविंग डेटा मेंबर्स लाईक नेम, स्ट्रीट, सिटी. ओके,
तर ॲक्च्युली हा एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून घ्या. तर इथे मी दुसराच डेटा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवली आहे. तर बघा इथे एम्प्लॉईजचाच डेटा आहे, फक्त त्याच्यामध्ये आय डी, नेम आणि डेट ऑफ जॉईनिंग आपण इथे डिस्प्ले करतो आहे. ओके. तर बघा पहिल्यांदा स्ट्रक्चर डिफाईन करायचं आहे. कसं डिफाईन करणार? स्ट्रक्चरचं नेम आहे एम्प्लॉई, व्हेरिएबल नेम आहे मेन स्ट्रक्चरचा E1 आणि इंटरनल स्ट्रक्चर आहे स्ट्रक्ट डेट. ओके. तर ते पण डिफाईन केलं आहे DOG म्हणून. ओके. तर मला आता हे ॲक्सेस करायचं आहे. तर मी काय करणार, पहिल्यांदा सगळ्यांची डेटा मी प्रोग्राममध्येच प्रोव्हाइड करते आहे. मी युजरकडून काही डेटा घेत नाही आहे. तर मला हे कसं ॲक्सेस करावं लागेल? मेन स्ट्रक्चरचा व्हेरिएबल नेम E1 डॉट, त्याच्यानंतर काय करायचं आहे, पहिल्यांदा आय डी काय आहे 101. आफ्टर दॅट त्याचं नेमसाठी मी स्ट्रिंग कॉपी हा एक फंक्शन यूज केला आहे. तर तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये स्ट्रिंग डॉट एच हा फाईल कशासाठी इन्क्लूड केला आहे मी, कारण तुम्हाला इथंसुद्धा स्ट्रिंगचे जे काही फंक्शन्स आहेत ते यूज करता येतात. मला जर युजरचं नाव डिस्प्ले करायचं असेल तर मी ते कसं इनिशियलाइज करणार? तर इथं नाव दिलेलं आहे सोनो जयस्वाल. तर असं मी स्ट्रिंग कॉपी करून तर ह्या नेमच्या व्हेरिएबलमध्ये हे कॉपी करू शकते. ओके. आफ्टर दॅट जेव्हा मला डेट ॲक्सेस करायचं आहे किंवा इनिशियलाइज करायचं आहे 10ला, तर मी कसं करणार? हा इंटरनल स्ट्रक्चरचा मेंबर आहे. सो मेन स्ट्रक्चरचा व्हेरिएबल नेम, इंटरनल स्ट्रक्चरचा व्हेरिएबल नेम, आफ्टर दॅट मेंबर नेम आणि त्याच्या पुढे त्याची व्हॅल्यू. असंच तिन्ही आपल्याला डेट, मंथ आणि इयरचं व्हॅल्यू द्यायचं आहे. आणि ते प्रिंट करताना कसं करणार? E1 डॉट आय डी, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला काय डॉट इन्सर्ट करायचं आहे. ओके. आता नेम आणि आय डीसाठी फक्त मेन स्ट्रक्चरचं मेंबर असेल आणि डेट, मंथ, इयरसाठी इंटरनल स्ट्रक्चरचे मेंबर्स असतील. ओके. त्यासाठी मेन स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम, इंटरनल स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम डॉट मेंबर नेम. ओके. असं तुम्हाला प्रिंट करावं लागेल. सो आय डी हा इंटिजर आहे %d, नेम स्ट्रिंग आहे %s, डेट, मंथ, इयरसुद्धा इंटिजर आहेत सो %d. तर त्याचं आउटपुट कसं आलेलं आहे बघा, आय डी, नेम आणि डेट ऑफ जॉईनिंग. ओके. सिम्पल आहे ना? असंच तुम्ही हा जो एक्झाम्पल आहे त्याचा तुम्ही मला करून होमवर्क पाठवायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया ॲरे ऑफ स्ट्रक्चर. ओके. आता आपण काय केलं? नेस्टेड स्ट्रक्चर बघितलं आहे. आता ॲरे ऑफ स्ट्रक्चर बघूया. तर ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा मेन जो आपल्याला ॲडव्हान्टेज आहे, आपण आत्तापर्यंत काय केलेलं आहे, एका स्टुडंटचं डेटा एका वेळेला ॲट ए टाईम आपण एका स्टुडंटची डेटा घेऊ शकतो युजरकडून. जर मला नंबर ऑफ स्टुडंटचे किंवा नंबर ऑफ एम्प्लॉईचा डेटा जर युजरकडून घ्यायचा असेल तर त्यावेळी मला काय करावं लागेल? ॲरेचा यूज करावा लागेल. टू स्टोअर डेटा ऑफ स्टुडंट मोर दॅन 100 आपल्याला काय करायचं आहे? ॲरे यूज करायचं आहे. तर बघा हे कसं असणार आहे ॲरेचा डेफिनेशन स्ट्रक्चरसाठी. सो आता आपल्याला माहिती आहे हा काय आहे? सिम्पल स्ट्रक्चरचा डेफिनेशन आहे. जर मी त्या स्ट्रक्चर व्हेरिएबलच्या नावासमोर ॲरे ॲड केला आहे, ॲरे म्हणजे काय? आपला स्क्वेअर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये नंबर दिला तर तो काय होतो? ॲरे होतो. ओके. असं आपण स्ट्रक्चर डेफिनेशन करतो ॲरे जर वापरायचा असेल तर. बघा ह्याचे जे डिटेल्स आहेत तर ते मेमरीमध्ये कसं स्टोअर होतील? 0 म्हणजे पहिला जो सबस्क्रिप्ट आहे तर त्याचे डिटेल्स असतील. पहिल्यांदा रोल नंबर, मग नेम, मग ॲव्हरेज आणि त्याच्यानंतर ओके हे नंबर चेंज झालेलं नाही आहे. दिस इज द 1. आता हे ब्रॅकेटमध्ये 1 आहे. ओके. दिस इज 1. ओके. S of 1 ॲव्हरेज. ओके चुकीचं झालं. S of 1 पहिल्यांदा रोल नंबर, S of 1 नेम, त्याच्यानंतर S of 1 ॲव्हरेज. ओके. तर असे आपण n नंबर ऑफ
स्टुडंटची, एम्प्लॉईची किंवा पर्सनची डेटा विथ ॲरे स्टोअर करू शकतो आणि तिथे स्ट्रक्चर पण यूज करू शकतो. बघूया एक एक्झाम्पल. तर इथे काय केलेलं आहे, काही एम्प्लॉईचे डिटेल्स आहेत. ओके, काय काय डिटेल्स आहेत? नेम, स्ट्रीट, सिटी. नेम, स्ट्रीट अँड सिटी असे 3 एम्प्लॉईचे मी इथं घेतलेले आहे. बिकॉज त्याच्यापेक्षा जास्त डेटाचं आउटपुट मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त नंबर हे घेऊ शकता. ओके, तर मी इथे स्ट्रक्चर बघा. आता मी काय केलं आहे, हा जो स्ट्रक्चर आहे डेफिनेशन मेन फंक्शनच्या आतमध्ये केला आहे. बिकॉज असंही करू शकता हे दाखवण्यासाठी. स्ट्रक्चर डेफिनेशनमध्ये काय काय मेंबर्स आहेत? नेम, स्ट्रीट अँड सिटी. नेम आणि सिटीसाठी, स्ट्रीटसाठी सगळे कॅरेक्टर्सच लागणार आहेत. ओके, आफ्टर दॅट जेव्हा आपण स्ट्रक्चर डेफिनेशन करतो ते डिक्लेअरसुद्धा करायला हवं आहे. सो त्याचं नाव आहे डिक्लेरेशनसाठी EMP आणि तो ॲरे आहे त्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3. एंटर डिटेल्स ऑफ एम्प्लॉई त्यासाठी मी वापरलं आहे फॉर लूप. प्रत्येक वेळी मला लिहायचं नाही आहे, आपण फॉर लूप वापरतो. दिस इज द 1 डायमेन्शनल ॲरे. एकच फॉर लूप येईल स्कॅनएफसाठी. पहिल्यांदा नेम कसं ॲक्सेस करायचं? ॲरे असताना मेंबर व्हेरिएबल नेम, पहिल्यांदा स्ट्रक्चर व्हेरिएबल नेम ॲरे ऑफ आय डॉट नेम. ओके, असंच आपल्याला तिन्ही मेंबर्स ॲक्सेस करायचे आहेत, नेम, स्ट्रीट अँड सिटी. तिन्हीचा आपल्याला डेटा मिळाला असेल तर फॉर लूप क्लोज करा. आफ्टर दॅट हे जे युजरने दिलेले एम्प्लॉई डिटेल्स आहेत ते मला प्रिंट करायचे आहेत. तर मी त्याच्यासाठी अजून एक फॉर लूप वापरते. नेम, स्ट्रीट आणि सिटीसाठी अजून एक फॉर लूप वापरून तिन्ही मेंबर्सना ॲक्सेस करते आणि प्रिंट करते. तर त्याचं आउटपुट मला मिळेल ह्या टाईपमध्ये. दिस इज नॉट अ डिक्लेरेशन, दिस इज द डेफिनेशन. दिस इज द डिक्लेरेशन. ओके, तर हे काय आहे? दिस इज द डेफिनेशन. ह्याला आपण स्ट्रक्चर डेफिनेशन म्हणतो, जसं फंक्शन डेफिनेशन असतो तसं. दिस इज द डिक्लेरेशन ऑफ स्ट्रक्चर. तर बघा मला ह्याचं आउटपुट मिळेल ह्या पद्धतीने. 3 एम्प्लॉईची डिटेल्स आहेत. पहिला एम्प्लॉई आहे ए, स्ट्रीट नेम आहे XYZ1, सिटी आहे सोलापूर, बीचा आहे पुणे, सीचा आहे मुंबई. ओके, तिन्ही डिटेल्स असे प्रिंट झालेले आहेत. असं कसं प्रिंट करायचं हे आपण प्रिंट जे स्टेटमेंट लिहिणार आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. मी /T वापरलं आहे म्हणजे काय होणार आहे, ह्याच्यामध्ये टॅब बसणार आहे. ओके, कळालं सगळ्यांना एक्झाम्पल? ओके, सो तुम्हाला काही एक्झाम्पल्स मी होमवर्कसाठी दिलेत, तर हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ लेक्चर. थँक्यू अँड हॅपी कोडिंग. तर इथे आपला हा युनिट एंड झालेला आहे.